तुम्ही जर आता ठरवलंयच तर मनुष्यबळ द्या, ती तिघा जणांची गावागावातली समिती आहे, तिला तातडीनं कामाला लावा आणि सगळ्या हैदराबाद गॅजेटियरमधल्या नोंदी आणि त्या नोंदीच्या आधारावर मराठ्यांना मराठवाड्यातल्या किंवा हैदराबाद स्टेट जिथपर्यंत होतं तिथपर्यंतच्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काम 17 सप्टेंबरच्या आत सुरू झालं पाहिजे. नसता पुन्हा मला नाविलाजानं मोठा निर्णय घ्यावा लागणार. वेळ आली तर आमच्या गावात आमच्या घरी यायचं, राजकीय नेत्याला आम्हाला बंद करावं लागेल हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्यावर कोणी दबावाने JRच आमका हेव का ह्यालाच काढा, तेव कशालाच काढा, हे असे शब्द नव्हते पाहिजे. जर कुणाचं ऐकून जर आमची हेळसांड झाली तर पुन्हा खूप वाईट दिवस तुमच्या चुकीमुळं आले नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्या, ही तुम्हाला मी विनंती करतोय. धमकी नाही. काय राव, बघा ना, साधा विषय राव. गरिबांचे लेकरं चटण्या भाकरी घेऊन मुंबईला गेले. गरीब मराठ्यांच्या पोरांनी आणि आम्ही असा एक JR काढला की मराठवाड्यातला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी नुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. का तर त्या गॅजेटियरमध्ये मराठे त्यांची संख्या दाखवली की इतके मराठे कुणबी आहेत, दाखवलेत त्याच्यात. हां, तो JR काढला, मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. अर्धा महाराष्ट्र पागल झाला. म्हणजे गरिबाच्या पोरांनी आणि आम्ही गरिबांनी मिळून एक JR काढला, नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅजेटियरनुसार देण्यात यावं म्हणून. अर्धा महाराष्ट्र पागल झाला. काही अभ्यासक पागल झाले. म्हणजे किती मजबूत गरिबाच्या लेकरानं तो JR काढलाय की सगळेचे सगळे मराठी जायला लागलेत. आणि काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत त्या JR आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेला JRचे आणि शब्द बघून झोपाच आहे ना त्यांना. मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी JR काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप लय आनंद होतोय मनात. पण मराठ्यांना एक बाबा विनंतीपूर्वक माझा थोडा सल्ला आहे. जुनी म्हण आहे, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे. थोडं धीराने घ्या. मस आता उकळ्या फोटा द्यात. मस आनंद झालाय, पण एकदा आपले सगळे हैदराबादच्या गॅजेटियरच्या नुसार आणि पश्चिम महाराष्ट्रातले 17 संस्थांच्या गॅजेटियरच्या माध्यमातून एकदा मध्ये जाऊ द्या. आणखीन मोठा आनंद व्यक्त करू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.